ट्रान्सफॉर्मेशन तर होईल, ते पण इंडियन लुकमध्ये. परंतु त्याच्या पहिले तुम्हाला एक प्रश्न सोडावा लागेल. जळगाव पोलीस भरती 15 मार्चला जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये विचारलं गेलं होतं, एका आयताचे क्षेत्रफळ 108 चौरस सेंटीमीटर असून आयताची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर आयताचे कर्ण किती आपल्याला असं विचारलं होतं. आता इथं आयत काढले ABCD, त्याची लांबी घेतली आपण 12. आता काय करायचे आपल्याला, कर्ण काढायचे. कर्ण काढायच्या पहिले तुम्हाला रुंदी काढावी लागेल. आता रुंदी काढण्यासाठी तुम्हाला क्षेत्रफळाचे सूत्र वापरावं लागेल. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ 108 बरोबर लांबी किती आहे 12 सेंटीमीटर आणि आपल्याला काय करावं लागेल, पहिले रुंदी काढावं लागेल. आता हा 12 गुणिले तो काय होणार इकडे भागिले 108 भागिले 12, 12 1 12, 12 नाम 108 म्हणजे रुंदी किती येणार आहे 9. रुंदी किती आली 9. आता काय करावं लागेल, ABC हा जो काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरस प्रमेय वापरावा लागेल. आता पायथागोरस प्रमेय काय असतो, कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. आता एक बाजू आपण काढली 9, 9चा वर्ग 81, दुसरी बाजू दिलेली आहे आपल्याला 12, 12चा वर्ग 144. आता दोघांची बेरीज करा, किती होणार आहे 225 आणि 225चा वर्गमूळ घ्या, किती येणार आहे 15. कर्ण किती येणार आहे मग 15. पर्याय डी उत्तर आपलं बरोबर राहणार आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला विचारले तर सराव म्हणून काय करा, या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या इंस्टा ID 3R मॅथ्स अकॅडमी MS ला फॉलो करून घ्या. धन्यवाद. तिला इंडियन लुकमध्ये बघून जा.